बोला बाई, का झाला तुमच्या पोराला? अजी डॉक्टर साहेब, हा बकरा 5-5 दिवस अंग नाही धुयेजी. कसा राहते का माय खदनी लावानी. याला तुम्ही अंग धुवाची दवाई देवा बरं. काऊन रे बाबू, अंग धुवायला दरास येते का मा? आपला काम करणं का डॉक्टर. मम्मीनं म्हणलं ना अंग धुवाची दवाई दे म्हणून, तर चुपचाप दे ना. उगाच हेपलून गायला राहिलाच. असा बोलतेत का रे बकऱ्या मोठ्या माणसासोबत? असाच बोलतात. मी हे शिकवलं का रे तुला घुबडा? नाही सांग ना, का शिकवलं मी? एबीसीडी. आंध्रे झाडू त्याच्या गुबीला वर पाडतो. इंजेक्शन टोचू का रे बापू? अजी डॉक्टर साहेब सारी जी. मी काय म्हणतो, थोडसा खर्रा आहे का जी? असेल तर द्या ना 2 खांडी. गण्या, डॉक्टरला चांगला तपासू दे, मग मी तुला बऱ्यापैकी मोठा फुगा घेऊन देतो. तो फुगा याला घेऊन देण्यापेक्षा त्या दिवशी तुमच्या नवऱ्यानं वापरलं नसतं ना, तर जसा तुम्हाला बदमाश पोरगा नसता झाला. एकदम सही बात बोले डॉक्टर साहेब तुम्ही पण माझ्याकडे पावा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला 2 पोरं झाले असतील तर 33 थांबा, तिसऱ्याच्या तयारीत नको लागा. बढिया कामडम वापरा आणि आपला कार्यक्रम चालू ठेवा. पण लोकसंख्या वाढवण्यापासून आपल्या देशाला वाचवा. हो, भोकात कोण्या दिवशी या पृथ्वीवर पाय ठेवायला जागा राहते का नाही राहते कोणाला